हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत आणि साईज आहे आपली 36 साईज, कारण की एका ताईची कमेंट आलेली की ताई 36 साईजचं बोटनेक ब्लाउज कटिंग दाखवा म्हणून। आणि तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे। त्याच्या आधी मी असे पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता न्यूजपेपर, कारण की आपण नवीन ब्लाउज शिकत असताना आपण न्यूजपेपरचा वापर करायचा आहे। तर पाहू शकता इथं अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला 36 साईजसाठी लागणारी माप म्हणजे उंची, छाती, कमर, बाही, दंडघेर, मागचा गळा, पुढचा गळा आणि त्याच्याशिवाय आपल्याला घ्यायचं आहे महत्त्वाचं गोष्ट शोल्डर। तुमचं शोल्डर किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे बोटनेक ब्लाउजसाठी। बोटनेक ब्लाउज असू द्या किंवा कॉलर ब्लाउज असू द्या, शोल्डर संपूर्ण खांद्यापर्यंत मोजणं खूप महत्त्वाचं आहे। आता इथे आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे, तर मी इथं उंची टाकून घेते। बघा उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच ऍड करते, तर आपली इथं उंची आहे ही 14 इंच प्लस 1 इंच मिळवून घेतलं म्हणजे 15 इंचावर मार्किंग आपलं इथं होणार आहे। आपण पट्टीच्या येणी काय करू, व्यवस्थित उंची टाकून घेऊ। तर बघा मी इथं परत एकदा चेक करते, 14 इंच प्लस 1 इंच, हे बघा 15 इंचावर मार्किंग करून घेतलं। तुम्ही इथं उंचीमध्ये तुमचा बदल करू शकता, जी काही तुम्हाला उंची घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही इथं उंची घेऊ शकता। तर ही आपली झाली उंची। आता आपल्याला 2 नंबर टाकायचं आहे शोल्डर। जेवढं पण शोल्डर आहे, जसं कुणाचं 14 इंच असू शकतं, 14.5 इंच असू शकतं। तर आता जसं आता इथे आहे 14 इंचाचं शोल्डर, तर त्याच्या निम्म येतं 7 इंच, बरोबर। बोटनेक ब्लाउज मध्ये जेवढं पण शोल्डर आलेलं आहे त्याच्या निम्म घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यामधून 1 इंच मायनस करायचंय। बघा जर तुमचं शोल्डर संपूर्ण 14 इंच असेल किंवा 14.5 इंच असेल तर त्याच्या निम्म घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून 1 इंच मायनस करायचे। आता माझं जसं शोल्डर हे 14 इंचाचं आहे, तर आपण त्याच्यामध्ये निम्म केलं 7 इंच, तर 7 इंचामधून मी 1 इंच मायनस केलं, तर मी इथं संपूर्ण शोल्डर हे टाकतीये 6 इंच। इथे जर तुमचं शोल्डर 14.5 असेल किंवा 15 असेल तर त्याच्यामध्ये एक जे आहे इथं 1 इंच मायनस करायचं आहे तुम्हाला। जी मुंडा उंची आहे ती आपल्याला इथं टाकायची आहे। बघा 6 इंच, 6 इंच मुंडा उंची टाकलेली आहे 36 साईजला। या पद्धतीने आता लाईन ओढून घेऊ आपण। हे बघा इथं टाकायचा आपल्याला छातीचा चौथा भाग, 9 चौक 36, 36 छाती आहे, 9 चौक 36, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच आपण इथं घेतलेला आहे। आता ही लाईन ओढून घेऊ इथं आणि इथं सरळ खाली लाईन ओढून घ्यायची आपल्याला। ओढून घेतल्यानंतर इथून बघा आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, 1 इंच पॉइंट घेऊन आता इथं शेप द्यायचा आहे, हा बॅक पार्टचा मोंड्याचा आकार। त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे संपूर्ण गळा रुंदी, तर मी इथं गळा रुंदी जी आहे ती टाकणार आहे मी 3.5 इंचावर। हे बघा 3.5 इंचावरती आपण इथं गळा रुंदी टाकलेली आहे। 4.5 इंच पण आपण इथं घेऊ शकतो, काहीही अडचण नाही। तर इथं मी 3.5 इंच टाकली आहे। तुम्हाला वाटलं मला थोडीशी गळा रुंदी अजून मोठी घ्यायची आहे तर तुम्ही ती घेऊ शकता आणि इथं त्यामुळे तुमचं शोल्डर पण छोटंसं तयार होईल। आता इथून आपल्याला घ्यायची आहे
जो काय आता हे आपला बॅक पार्ट आहे बरोबर. तर बॅक पार्ट मध्ये आपल्याला इथं बॅक साईडनी इथला जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे 3.5 इंचावर किंवा 3.25 इंच, 4 इंचापर्यंत तुम्ही हे घेऊ शकता. तर मी 3.5 इंच टाकलं. तर मी इथं या पद्धतीने आता इथं बॉक्स काढून घेणार आहे. बॉक्स काढून घेतल्यानंतर हा जो चौकोन झाला इथून आपल्याला 1.5 इंच पॉइंट घ्यायचा. हे बघा मी थोडासा पेपर फिरून घेतेय म्हणजे हाताला आकार शेप हा जो आहे तो छान असा बसला पाहिजे. तर जो आपण 1.5 इंच पॉइंट घेतला तिथून आपल्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. तर हे झालं आपला नेकचा बॅक साईडने आपल्याला हा या पद्धतीने गळा इथपर्यंत झालेला आहे. आता तुम्हाला वाटलं की मला बॅक साईडला डिझाईन टाकायची आहे किंवा तुम्हाला संपूर्ण पॅक गळा ठेवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने संपूर्ण पॅक गळा ठेवू शकता. तुम्हाला वाटलं मला डिझाईन टाकायची आहे तर तुम्ही इथं डिझाईन टाकू शकता. सेम हा बॉक्स जो आहे तो सेम असा खाली ओढायची रेष. जेवढा पण तुमचा बॅक साईडचा गळा आहे तेवढा तुम्हाला इथं मार्क करून घ्यायचं आणि इथे पण आपल्याला बॉक्स काढून घ्यायचा. बॉक्स काढून घेतल्यावर तुम्हाला या बॉक्स मध्येच काय करायचं डिझाईन घ्यायची आहे. तुम्ही गोल गळा घेऊ शकता आणि या पद्धतीने मटका गळा सुद्धा या पद्धतीने मार्किंग करू शकता. तर ही झाली आपली बोटनेक ब्लाउजची पद्धत. ही तुम्ही या पद्धतीने पण हा गळा टाकू शकता किंवा वेगवेगळा आतमध्ये हे पूर्ण पॅक ठेवून तुम्ही आतमध्येच फक्त गोल राऊंड हा टाकू शकता तरी पण छान वाटतो. वेगवेगळी डिझाईन घेऊ शकता. इथं कोणती पण डिझाईन तुम्ही टाकू शकता. फक्त ह्या बॉक्समध्येच तुम्हाला टाकायची आहे. तुम्हाला वाटत असेल मला गळा पसरून घ्यायचा आहे तर तुम्ही गळा पसरून पण घेऊ शकता. नॉर्मल बरं का, जास्त नाही घ्यायचा. जेवढा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही डिझाईन टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी पण डिझाईन घ्यायची आहे ती. आता बॅक पार्ट तुम्हाला समजला. आता आपण याला कट करून घेऊ. टक्स मारायला विसरायचं नाही. बॅक साईडला टक्स जे असतात आपले इथं ते टाकायचे आहेत. तर मी इथं बॅक पार्ट हा कट करून घेते सगळ्यात पहिलं आणि मग आपण फ्रंट पार्ट कट करू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनी सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपला हा बॅक पार्ट तयार आहे. मी इथं फ्रंट पार्टसाठी दुसरा पेपर घेते. तर हे बघा आता सेम टू सेम आपण काय करू फ्रंट पार्टसाठी हे जे मार्किंग आहे हे इथं या पद्धतीने करून घेऊ. आता या ठिकाणी तुम्ही बॅक हुक गळा टाकू शकता. हे बघा इथं नॉड टाकू शकता आणि इथं जो आहे ही जी पट्टी आहे इथं बॅक हुक टाकायचा आहे. पण तुम्हाला जर बॅक हुक नसेल घ्यायचा फ्रंट पार्टला हुक टाकायचा असेल तर तुम्ही ते बंदच ठेवायचे आणि फ्रंट पार्टनी हुक टाकायचं आहे. तर मी सेम टू सेम हा गळा टाकून घेते. तर हे बघा आता इथं आपल्याला फ्रंट पार्टला काय करायचं आहे तर मी चला तुम्हाला सेम टू सेमच आखून घेते. त्याच्यानंतर आपण जे मार्जिन आहे ते इथं व्यवस्थित करून घेऊ. हे बघा तर हे गळा रुंदीचं पण मी मार्किंग इथं करून घेते. आपल्याला इथं अजून एक गोष्ट करायची आहे. बोटनेक ब्लाउज मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे. हे बघा नॉर्मल आपल्याला हा जो खांदा आहे ना आपला हा नॉर्मल असा तिरका करायचा आहे. इथं कट करून टाकायचा आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर या पद्धतीने हे थोडं डाऊन करून घ्यायचं म्हणजे मोंढ्यात आपल्याला काचणार वगैरे नाही. तर हे बघा ही एक गोष्ट आपली राहिली करायची. तर ते सेम आपण फ्रंट पार्टवर पण करणार आहे. तर त्याच्या पहिलं हा जो डाऊन केलेला मोंढ्यातला भाग आहे तो पण आपण इथे कट करून टाकू. याने काय होईल तर मोंढ्यात काचणार नाही कारण की आपण इथे अर्धा इंच डाऊन केलं तरी चालेल. आणि या पद्धतीने हे डाऊन करून घ्यायचे आपल्याला. हे बघा मी इथं डाऊन केलं त्याच्यामुळे आपण हे मोंढ्यामध्ये
वाढून घेतलं खालच्या साईडनी. ही एक पद्धत नक्की ट्राय करा बघा. अशा पद्धतीने आलं लक्षात. आता आपण फ्रंट पार्टला पण त्याच पद्धतीने करून घेणार आहे. तर व्यवस्थित जे मार्किंग आहे सेम टू सेम ते आपल्याला इथं करायचं आहे. जे डाऊन केलं ते फ्रंट पार्टला पण करून घेऊ. हे बघा इथं पण डाऊन करून घेऊ या पद्धतीने. आता आपण हा बॅक पार्ट साईडला काढून घेऊ. हे बघा हा जो शेप आहे हा आपल्याला आता कसा द्यायचा. ही तिरकी लाईन आपण इथे घेतली. हे बघा सगळ्यात पहिला आता मोंढ्याचा आकार देऊन घेऊ. आतमध्ये मी अर्धा इंच डाऊन करून घेते. अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं. त्याच्यानंतर हा बॉक्स इथे काढून घ्यायचा. बॉक्स काढून घेतल्यानंतर एकदम खेटून आपल्याला इथं या पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. म्हणजे 1 इंच पाऊण इंच घेतलं तरी चालेल. आणि या पद्धतीने शेप देऊन जो आपण खाली आता डाऊन केलेला पॉइंट घेतला त्यामध्ये या पद्धतीने जोडायचं आहे. आता हे कॅन्सल करायचं जे आपण मार्किंग केलं तर बॅक पार्टचं. आणि हे फ्रंट पार्टचं नवीन मोंढ्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. आले लक्षात. त्याच्यानंतर आता जी गळा रुंदीचं मार्किंग आपण इथं घेतलं त्याच्यावर आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. तर पुढचा गळा हा तुम्ही इथे घेऊ शकता 5.5 इंच 6 इंच. बघा मी जसं आता 6 इंचावर मार्क केलं. तुम्हाला जर बॅक साईडनी हुक टाकायचा असेल तर तुम्हाला फ्रंट पार्टनी हा गळा 4 इंचावर टाकायचा आहे. आलं लक्षात. आणि जर पुढून हुक टाकायचं आहे तर तुम्हाला या पद्धतीने 5.5 इंच 6 इंच गळा तुम्ही टाकू शकता. आता बॉक्स काढून घेऊ आपण. बॉक्स काढून घेतल्यानंतर इथं हे बघा आता इथे तुम्ही गळ्याचा आकार हा द्यायचा आहे बघा. असा गोल आकार किंवा पान आकार दिला तरी पण चालेल. आता इथं आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्स कटचा शेप. 36 साईज आहे. 36 साईजचा मी पॉइंट घेणार इथं 4.5 इंच. वरतून जर टक्स लाईन मोजेला असेल तर तुम्ही टक्स पॉइंट टाकू शकता. नाहीतर मी इथं या पद्धतीने 3.5 इंचावर एक पॉइंट घेते बघा. आणि या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. इथं लाईन ओढून घेतल्यानंतर अगदी आपण ह्या जो पॉइंट घेतला 3.5च्या वरतून 1 इंच असा गॅपिंग घेतला तरी चालेल. आणि या पद्धतीने सरळ हात असा वर नेत आपल्याला इथून हा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा या मोंढ्यापर्यंत. आणि याच्यामध्ये पण काय करायचं या पद्धतीने थोडा थोडा गॅपिंग देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा देऊन घ्यायचा. आता खालच्या साईडने आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. तर मी तो एकदम देते सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतीये. तर या पद्धतीने इथून तुम्हाला काय करायचं आहे 1.5 इंच किंवा 2.25 इंचावरती पॉइंट घ्यायचा. म्हणजे आपला पफ जो आहे प्रिन्सेस कटचा तो छान असा तयार होईल. आणि या पद्धतीने याला शेप द्या. खाली थोडं वाढवून घ्या. अर्धा इंच वाढवून घ्यायचं आपल्याला. हा शेप देऊन घेतल्यानंतर हे बघा इथं आपण 2.25 इंच घेतलं तेवढंच इकडं वाढवून घ्या 2.25 इंच. म्हणजे शेप दिलाय तो. तर आपल्याला इथं कपडा कमी पडायला नको. आणि इथं जो आपण अर्धा इंच घेतलेला गॅपिंग तो इकडे वाढवून घ्या थोडं. आणि या पद्धतीने हे पॉइंट जोडून घ्यायचे. आता जोडून घेतल्यानंतर खाली अर्धा इंच वाढवून घ्या. तुम्ही जेव्हा स्टिचिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला याचं महत्त्व नक्कीच कळेल की आपण हे कशामुळे वाढवायचं. आणि या पद्धतीने हे पॉइंट जोडून घ्या. बघा जोडून घेतल्यानंतर आपला संपूर्ण हा जो बोटनेकचा प्रिन्सेस कट ब्लाउजचा फ्रंट पार्ट आहे तो आपला इथे तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही सहज बोटनेक ब्लाउजचं कटिंग करू शकता. आणि तुम्ही आता बघितलंच व्हिडिओ. अजून लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघा आपला गळा. तुम्ही गळा लगेच नाही कट केला तरी चालतो. आणि डायरेक्टली अस्तरवरती ठेवून म्हणजे आपल्याला
काय होतं की आपल्याला गळा शिवायला सोपं जातं. जर आपण डायरेक्टली अस्तरवरती गळा शिवणार असेल तर ते सोपं जातं. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली गळा नाही कट केला तरीही चालतो. आणि या पद्धतीने आपला फायनली जो काय बोटनेक ब्लाऊज आहे तो आपला इथे तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा तयार झालेला आहे. आणि हा जो आकार आहे तो आपला कट करायचा राहिलेला आहे, तर तो पण मी इथं कट करून घेतला. बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर ते नक्की सांगा. आणि लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. हा पण गळा तुम्ही डायरेक्टली कट केला नाही तरी चालतो. डायरेक्टली अस्तरवरती काय करायचं आहे, डायरेक्टली अस्तरवरती गळा काढायचा. आणि इथे पाहू शकता आपण डिझाईनचा जो आकार घेतला तो पण आपण इथे कट करून घेतला. खूप सुंदर ब्लाऊज बसतात बरं का, हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघा आपला बोटनेक ब्लाऊज संपूर्ण 36 साईजचा तयार आहे. फक्त बाही राहिलेली आहे, तर बाहीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील माझ्या चॅनलवरती, माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते कटिंगवरचे आणि स्टिचिंगवरचेच राहत्या. तर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.